तृप्ती फूड स्टुडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण लाटीवडी ही रेसिपी बनवणार आहोत. ही लाटीवडी सातारा, सांगली, पुणे या ठिकाणी खूप प्रमाणात बनवली जाते. जिथे मसाल्यांचा गोडसर चवीचा आणि कुरकुरीतपणाचा एक छान संगम असतो. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. खूप छान टेस्ट लागते. खायला एकदम परफेक्ट आहे. चला तर मग सुरू करू. त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा हळद टाकली, 1 चमचा मीठ टाकला, 1 चमचा काळे तीळ टाकून ते चांगले मिक्स करून घेऊ. मग त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून मिक्स करून घेऊ. मग त्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून मळून घेऊ आणि त्याचा चांगला गोळा होईपर्यंत चांगलं मळून घेतलेलं आहे. नंतर गॅसवर पॅन ठेवून त्यात कारळे टाकून बारीक गॅसवर भाजून घेऊ. त्यानंतर बारीक किसलेलं सुकं खोबरं पॅनमध्ये टाकून हलकासा भाजून घेऊ. चांगले ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊ. मग ते मिक्सरमध्ये कारळे आणि सुके खोबरे टाकून आणि वरून थोडी बारीक कापलेली कोथिंबीर टाकू आणि वरून चवीनुसार 1 चमचा मीठ टाकू व 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप हे सर्व टाकून फिरवून बारीक करून घेऊ. पाहू शकता मस्त बारीक झालेला आहे आणि वरून 7 ते 8 लसूण पाकळी आणि अद्रक छोटा तुकडा टाकून बारीक करून घेऊ. नंतर पिठाचा छोटा गोळा घेऊन लाटून घेऊ. ते पीठ जास्त जाडही नाही लाटायचे आणि जास्त पातळही नाही लाटून घ्यायचं. मध्यम आकाराचं लाटून घ्यायचं आणि मस्त गोल करून लाटून घेतलेले आहे. आता त्यावर ते सारण चमच्याच्या साहाय्याने टाकून हाताने पसरून घेऊ. मग हाताने असा रोल हलक्या हाताने दाबून बनवून घेऊ. मग त्याचे सुरीने आडवे काप करून घेऊ. नंतर गॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाकून ते चांगले गरम झाले की मग त्यात एक एक करून ती वडी तेलामध्ये तळून घेऊ. मस्त असा ब्राऊन कलर येईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ. ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.